आत्मा मालिक न्यूज, गुरुकुल शिक्षा ध्यान और समय के साथ। दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून आत्मा मालिक संकुलाची इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होत असताना ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया करावायची आहे त्या संदर्भात महत्त्वाचं मार्गदर्शन सर्व सन्माननीय पालकांना या ठिकाणी करत आहोत। ऑनलाईन शिक्षणात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे, कोविड-19च्या काळात आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक श्री सुधाकरजी मलिक सर, स्टेप इन्फोटेकचे प्रमुख श्री प्रशांतजी खिल्लारी सर या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहेत। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश नक्की कसा करायचा आहे, त्यासाठी काय प्रोसिजर असणार आहे, आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। सर्व विद्यार्थी व पालकांना आत्मा मालिक दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करायच्या आहेत। त्या अनुषंगाने शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करत आत्मा मालिकनेही 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शाळेत व वसतिगृहात विद्यार्थी सोडत असताना कुठेही गर्दी होऊ नये, सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, त्याचप्रमाणे शासनाने निर्देश केल्याप्रमाणे पालकांचे संमतीपत्र, विद्यार्थ्याचे मेडिकल सर्टिफिकेट या सर्व गोष्टींची तपासणी होऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा। त्या अनुषंगाने आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने ऑनलाईन एंट्री पासची सिस्टम या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे। सदर सिस्टममध्ये एंट्री पास घेऊन पालकांनी त्या ठिकाणी आवश्यक माहिती भरल्यानंतर सदर पास ॲप्रूव्ह केला जाईल आणि त्यानंतर सदर पासची प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येताना पास हा शाळेच्या गेटवर सबमिट करावा लागेल आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल। अशा पद्धतीची ही सिस्टीम असणार आहे। ही सिस्टीम नेमकी कशी असेल, ही प्रक्रिया कशी चालेल, याबाबत ई कॅम्पस संगणक प्रणालीचे संचालक माननीय श्री प्रशांत खिल्लारी सर आपल्याला सविस्तर माहिती याची देतील। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाने आपल्या सर्व 9वी, 10वी, 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पास प्रक्रिया जी राबवलेली आहे ती कशा पद्धतीने कार्य करते आणि तिचं वर्किंग पालकांनी कसं करावं ह्या संदर्भात काही टप्पे जे आहेत ते मी एक्सप्लेन करतो आहे। आपण सर्वांनीच आत्मा मालिक ई कॅम्पस या संगणक प्रणालीद्वारे आत्तापर्यंत आपल्या पाल्याचा रिझल्ट जो आहे तो बघितलेला आहे। तर त्याच पोर्टलवरती आपल्याला हे पास जनरेशनची जी सिस्टम आहे ही बघायला मिळणार आहे। सुरुवातीला आपण आपल्या संकुलाच्या www.atmamalikonline.com ह्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे। त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर 2 लिंक अवेलेबल होतील। पहिली लिंक जी आहे ती स्कूल/हॉस्टेल गेट पास कोकमठाण एज्युकेशनल कॉम्प्लेक्ससाठी आणि दुसरी लिंक जी आहे ती अदर ब्रांचेस म्हणजेच त्यामध्ये येवला, उरणगाव, जवळके, दिंडोरी, वाडा, शहापूर आणि नेरला या आश्रमसाठी आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या पोर्टलला रिडायरेक्ट होतो। पोर्टल ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला एज्युकेशन इयर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्या स्कूलचा कोड तिथे मेन्शन करायचा आहे, टाकायचा आहे आणि आपला रजिस्टर असलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। स्कूल कोडची माहिती जर पालकांना नसेल तर त्या लॉग इन बटनच्या खाली सर्व शाळांचे स्कूल कोड जे आहेत ते ग्रीन कलरमध्ये आपल्याला दिलेले आहेत। आपला विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये असेल तो कोड जो आहे तो आपल्याला तिथे मेन्शन करायचा आहे, टाकायचा आहे आणि खाली जो मोबाईल नंबर आपल्या स्कूलमध्ये रजिस्टर्ड केलेला असेल तो मोबाईल नंबर आपण एंटर करून लॉग इन करायचा आहे। हे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या विद्यार्थ्याचं पोर्टल जे आहे ते ओपन होईल। त्या पोर्टलवरती आपल्या आत्मा मालिक एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये जर आपले 2 विद्यार्थी किंवा 2 पाल्य शिकत असतील, 3 पाल्य शिकत असतील किंवा 1 पाल्य शिकत असेल तर त्या सर्वांची नावं फोटोसहित आपल्याला तिथे बघायला मिळतील।
त्या नावाच्या खाली एक लॉग इन बटन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यासाठी आपण पास जनरेट करणार आहात किंवा ज्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरवायची आहे त्याच्या लॉग इन बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या पाल्याचं पूर्ण डिटेल जे आहेत ते आपल्याला ओपन होणार आहे. तिथेच हायलाईट केलेल्या जेवढे संमतीपत्र आणि हमीपत्र आहेत हे पालकांनी वाचून घ्यायचे आहेत. ते प्रत्येक हमीपत्र आणि संमतीपत्र वर तुम्ही क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते हमीपत्र आणि संमतीपत्र जे आहेत ते ओपन होईल. ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडला जो मेनू बार आहे त्या मेनू बारमध्ये पास जनरेशन नावाचा एक ऑप्शन तुम्हाला तिथे मिळणार आहे. स्कूल एंट्री पास नावाचा एक मेनू तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पास जनरेशन रिक्वेस्ट नावाचा एक सब मेनू तिथे एक ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या पाल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. वडिलांचं नाव त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. वडिलांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर दुसरा मोबाईल नंबर जर असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि विद्यार्थ्याचं किंवा आपल्या पाल्याचं जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपण डॉक्टरकडून सिग्नेचर करून किंवा त्यांच्याकडून घेतलेलं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही ते जर काढलं नसेल तर तुम्हाला ही रिक्वेस्ट जी आहे ही फॉरवर्ड करता येणार नाही आहे. त्याच्यामुळं सर्वात पहिले ती जी रिक्वेस्ट आहे ती फॉरवर्ड करण्यासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्मेशनसाठीचे काही मेसेजेस तुम्हाला डिस्प्ले होतील. ते मेसेजेस किंवा ते कन्फर्मेशन तुम्ही करायचं आहे आणि खाली कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट जी आहे ती स्कूल अथॉरिटीकडे फॉरवर्ड केली जाणार आहे. ती फॉरवर्ड केल्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲप्लिकेशनची स्क्रुटिनी होईल. तर ती स्क्रुटिनी करत असताना 3 महत्त्वाचे टप्पे जे आहेत ते विचारात घेतले जातील. पहिला टप्पा विद्यार्थ्याची फीज जी आहे ती फी धोरणानुसार त्या विद्यार्थ्याने भरलेली आहे का. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अपलोड केलेले आहे ते प्रॉपर आहे का. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ओव्हरऑल तुमची पूर्ण फीची इन्फॉर्मेशन जी आहे ती पूर्ण इन्फॉर्मेशन आणि तुम्ही जे संमतीपत्र आत्ता कन्फर्म केलेलं आहे हे संमतीपत्र तुम्ही कन्फर्म केलेले आहेत का. या 3 गोष्टींची शहानिशा झाल्यानंतरच स्कूल अथॉरिटी जी आहे ती तुम्हाला पास जनरेट करण्यासाठी पास जनरेट करेल आणि तो पास जो आहे तुमच्या पोर्टलला दिसेल. आता हा जनरेट झालेला पास तुम्हाला कुठे बघायचा आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट सेंड केली होती त्याच ठिकाणी खालचा ऑप्शन जो आहे तो स्टेटस म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. तो पास जो आहे तो एंट्री पास स्टेटस नावाचा एक ऑप्शन त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा पास जो आहे हा जनरेट झालेला आहे का किंवा जनरेट झालेला नाही का किंवा जर रिजेक्शन त्या पासचं झालेलं असेल तर ते रिजेक्शन कुठल्या कारणांमुळे झाले हा मेसेज तुम्हाला तिथे डिस्प्ले होईल. पास रिजेक्ट होण्याची 3 कारणं असणार आहेत. पहिलं कारण तुमची फीज जी आहे ती तुम्ही भरलेली नाही आहे. दुसरं कारण तुम्ही जे अपलोड केलेलं मेडिकल सर्टिफिकेट आहे हे प्रॉपरली अपलोड झालेलं नाही आहे किंवा ते प्रॉपरली दिसत नाही आहे. आणि तिसरं कारण जे असणार आहे ते हे असणार आहे की तुम्ही जे संमतीपत्र आणि हमीपत्र कन्फर्म करायला हवे होते ते तुम्ही कन्फर्म केलेले नाही आहेत. या 3 कारणांमुळे जर तुमचा पास रिजेक्ट झालेला असेल तर ते रिझन्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. तुम्ही परत ती रिक्वेस्ट जी आहे ती अपडेट करू शकता. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जर प्रॉपरली स्कॅन झालेलं नसेल तर ते परत स्कॅन करून प्रॉपरली अपलोड करायचं आहे. जर सर्टिफिकेट्स तुम्ही कन्फर्म केलेले नसतील तर ते तुम्ही कन्फर्म करून घ्यायचे आहेत आणि परत ती जी रिक्वेस्ट आहे ती अपडेट करायची आहे. ती परत स्कूल अथॉरिटीकडे जाईल, त्याची परत स्क्रुटिनी होईल आणि जर सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर तुम्हाला पास जो आहे तो इश्यू होणार आहे. आता हा इश्यू केलेला पास तुम्ही परत स्टेटस ऑप्शनवरती जाऊन डाउनलोड करू शकता. जर मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड केलेला असेल तर तो मोबाईलमध्ये तुम्हाला तो घेऊन यायचा आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पाल्याला स्कूलमध्ये किंवा वसतिगृहामध्ये दाखल करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी याल. आता ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही ऑनलाईन असणार आहे.
या ऑनलाईन प्रोसेसमध्ये सर्वात पहिले सुरुवातीला जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्यायची आहे. त्यानंतर सगळी माहिती जी आहे ती प्रॉपरली तुम्ही फिलअप करायची आहे. अगदी सुटसुटीत आणि सिंपल पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. कुठल्याही पद्धतीचा त्रास पालकांना होणार नाही याची काळजी आम्ही या पूर्ण ऑनलाईन प्रोसेसमध्ये घेतलेली आहे. आणि ही सगळी जी सिस्टम आहे ही सिस्टम राबवण्याचं रिझन एकच आहे की आपल्या संकुलामध्ये बरेच विद्यार्थी शिकतात. मुलं ज्या वेळेला दाखल होतात त्यावेळेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि आता कोविड पार्श्वभूमीवरती ही गर्दी टाळण्यात यावी आणि पालकांना ज्या काही सूचना आहेत, जे काही नियम आहेत किंवा जे काही हमीपत्र आहेत, संमतीपत्र आहेत, हे सर्व इथं येऊन सगळं चेक करून आणि नंतर सिग्नेचर करून घेण्यापेक्षा हे जर पालकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिले तर याची सगळी इन्फॉर्मेशन ते घरी बसल्या बघतील, त्याच्यावरती डिसिजन्स घेतील आणि नंतरच पालक जो आहे तो विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन येईल. तर अशा पद्धतीने ही सगळी ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. ह्या ऑनलाईन प्रोसेस संदर्भात काही अडचणी असतील तर त्या अडचणींसाठी तुम्हाला त्याच वेबसाईटवरती काही हेल्पलाईन नंबर्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या नंबर्सवरतीही तुम्ही कॉल करू शकता किंवा प्रत्येक संकुलाचे किंवा शाळेचे जे काही लिपिक लोक आहेत, क्लर्क लोक आहेत, त्यांचे मोबाईल नंबर्स आपल्याकडे आहेत. त्यांनाही तुम्ही कॉल करून या प्रोसेसची माहिती जी आहे ती घेऊ शकता आणि आमच्या हेल्पलाईनलाही तुम्ही कॉल करू शकता. या संदर्भातली एक PDF स्वरूपात माहिती जी आहे तीही त्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तीही तुम्ही डाउनलोड करून तुमच्या माहितीसाठी असेल किंवा हा फॉर्म फिलअप करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीची असेल, काय असेल याची माहिती मिळावी म्हणून त्याचाही तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. आत्मा मालिक. धन्यवाद. आत्ताच आपल्याला प्रशांत खिलारी सर यांनी ऑनलाईन गेट पास संदर्भात सर्व माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण विद्यार्थ्याला शाळेत सोडवायला आल्यानंतर विहित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी आपली गाडी पार्क करावी. त्यानंतर शाळेच्या गेटवर आपले हात धुण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी आपण हँडवॉशने, साबणाने आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर गेटवरील सिक्युरिटीकडे आपण आपला एंट्री पास सबमिट करणार आहात. त्यानंतर गेटवरील सिक्युरिटी आपली ऑक्सिजन पातळी, आपलं तापमान त्या ठिकाणी तपासतील आणि त्याची तशी रजिस्टरला नोंद घेतील. त्यानंतरच आपल्याला गेटच्या आत प्रवेश दिला जाईल. इंटरनॅशनलच्या गेटमधून आपण आत आल्यानंतर पोर्चमध्ये प्रत्येक शालेय विभागाची चेक इनची एक टीम त्या ठिकाणी बसलेली असेल. आपण आपल्या संबंधित शाळेच्या चेक इन टीमकडे त्या टेबलला आपण जायचं आहे. त्या ठिकाणी आपला एंट्री पास दाखवायचा आहे. मुलाचं मेडिकल सर्टिफिकेट त्या ठिकाणी जमा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेबसाईटवर तसेच व्हॉट्सअप ग्रुपला दिलेले जे हमीपत्र आहेत ते हमीपत्र त्या ठिकाणी स्वाक्षरी करून तेही हमीपत्र आपण जमा करणार आहोत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपली काही फी बाकी असेल किंवा आपण रोख फी भरणार असेल तर ती फी भरण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी केलेली आहे. फी भरल्यानंतर आणि सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्यास आश्रमाच्या किंवा शाळेच्या डॉक्टरकडे पुढील वैद्यकीय तपासणीकरता पाठवले जाईल. त्या ठिकाणाहून डॉक्टरांनी NOC दिल्यानंतरच विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश देण्याबद्दलचा गेट पास इश्यू केला जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी पोर्चमधून वसतिगृहाकडे प्रयाण करेल. पोर्चच्या पुढे कोणत्याही पालकांना विद्यार्थ्यासोबत वसतिगृहात जाण्यासाठी परवानगी नाही आहे. विद्यार्थ्याचं साहित्य नेण्यासाठीची व्यवस्था किंवा मदतीसाठी लागणाऱ्या व्यक्तींची व्यवस्था शाळा व्यवस्थापनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पालकांना कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याच्या वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची या ठिकाणी सर्व पालकांनी नोंद घेऊन या सगळ्या प्रक्रियेसाठी सहकार्य करणं अपेक्षित आहे. आत्मा मालिक. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. संपादक सागर अहिरे, आत्मा मालिक न्यूज द्वारा आत्मा मालिक शैक्षणिक संकुल, कोकम ठाण.